नमस्कार, मी वर्षा नलवडे. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. घेऊयात कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा. जळगावातील पाचोरामध्ये झालेला शासन आपल्या दारी या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेमध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय. तसेच राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार असल्याचं आश्वासन देखील शिंदेंनी दिलंय. नागपूर जिल्ह्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं पुढे आलं आणि त्यानंतर विशेष समितीनं कारवाई करत रामटेक तालुक्यात हजारो लिटर दूध नष्ट केलंय. दुधात भेसळ करणाऱ्या 9 जणांवरती कारवाई करत 2250 लिटर दूध नष्ट करण्यात आलंय. निळवंडे कालवा कामाला गती देण्यासाठी प्राजक्त तनपुरे, रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. राहुरीमध्ये नगर मनमाड महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. मनमाड बाजार समितीसह किरकोळ बाजारात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोला प्रति किलो 4 ते 5 रुपये इतका भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यानं रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून देत संताप व्यक्त केलाय. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची लागवड केली. मात्र समाधानकारक पाऊस नसल्यानं सोयाबीनची वाढ खुंटली आहे. दरम्यान पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव हा पिकांवर पाहायला मिळतोय. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून सल्ला घेण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय. वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. खरांगणा मंडळात सोयाबीन खराब होऊन बिकट परिस्थिती झाल्यानं उत्पन्नाची अपेक्षा मावळली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता चिंताग्रस्त झालाय. वाशिम जिल्ह्यात बैलपोळा सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र यंदा पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं सावट निर्माण झालंय. तर एकीकडे दुष्काळाचं सावट असताना बाजारपेठांमध्ये मात्र पोळा सणासाठी साहित्य हे 20% महागल्याचं पाहायला मिळतंय. मुळशी तालुक्यात बोगस भात बियाणं आढळली आहेत. होतले गावातील शेतकऱ्यांनी कृषीधनाच्या इंद्रायणी भाताची लागवड केली होती. भाताच्या लोंब्या वेळेआधीच बाहेर आल्यात. त्यामुळे आता कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करण्याचं आश्वासन दिलंय. हिंगोलीमध्ये हळद संशोधन केंद्राची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आहे. या सभेच्या निमित्तानं हळद संशोधन केंद्रांमार्फत प्रगतशील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला शेतकरी नेते पाशा पटेल, प्रकाश पोहरे, खासदार हेमंत पाटील हे देखील उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केलं जाणार आहे. सण जवळ आल्यानं अनेक नागरिक आता स्वस्त धान्य दुकानासमोर रांगा लावतात. मात्र पॉज एंट्री ही मशीन बंद पडल्यानं आता नागरिकांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागतंय. मागील 2 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार अशी हजेरी लावली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे हे अर्ध्या मीटरने उघडण्यात आल्यात. तर त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. मावळ तालुक्यात भात पिकासह वावरातील बांधावर वाल पिकं जोमात आल्याचं पाहायला मिळतंय. 4 सूत्री आणि SRT पद्धतीनं केलेल्या इंद्रायणी भात लागवड देखील आता जोमदार आली असल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील पावसाबाबत बोलताना बारामती मतदारसंघात दौरा करताना छावण्या आणि टँकरची मागणी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट शेतकऱ्यांची कर्ज दिली पाहिजेत, अशी देखील मागणी यावेळेस सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर एक अनालिसिस केलं तर 25 ते 30% पाऊस झालेला नाही. त्यामुळे अतिशय गंभीर आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि 3-4 आठवडे मी गेले महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करत आले की दुष्काळ जाहीर करा. अतिशय अडचणीच्या काळात लोक चाललेले आहेत. त्याच्यात बरोबर टँकरचं प्लॅनिंग, त्याबरोबर छावण्यांचं प्लॅनिंग
हे तातडीने केलं पाहिजे. शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि सरसकट कर्जमाफी ही सरकारने केली पाहिजे अडचणीच्या काळात. पिकाला भाव न देणं तसेच मुद्दाम त्रास देणं हे या सरकारचं शेतकरी विरोधी षडयंत्र असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधलाय. यावेळेस नाना पटोले यांनी शेतकरी आत्महत्येवरून देखील राज्य सरकारवरती निशाणा साधलाय. पाहुयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. या सरकारचं जे षडयंत्र आहे, जे पाप आहे, शेतकरी विरोधी आहे आणि शेतकऱ्यांना मुद्दामून त्रास देणं, त्याच्या पिकाला भाव न देणं, त्याला लाईन न देणं, सगळ्या गोष्टी शेतीला लागणाऱ्या अवजार असतील, खतं असतील, बियाणं असतील, त्याला सगळं महागडं करणं आणि शेतकऱ्यांना घेतलेलं कर्जही परत करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करून शेतकऱ्यांना सरकारच आत्महत्या करायला प्रेरित करते असं चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. गणेशोत्सवापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची 120 कोटी रुपये मिळावी यासह आता ठाकरे गटाकडून देखील धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर धरणे तर कृषी विभागाने हे मान्य केलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आंबा आणि काजूसाठी जो इन्शुरन्स उतरला होता त्या इन्शुरन्सचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. हे पैसे कशामुळे मिळाले नाहीत तर शासनाने जो आपली हमीचा हप्ता होता तो भरला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळजवळ 100 कोटी रुपये आज अडकले आहेत. आणि आमच्या महत्त्वाचा सण असलेला गणपती चतुर्थी आता 4 दिवसावर आली आहे आणि त्या संदर्भात लवकरात लवकर पैसे मिळण्यासाठी आंदोलन आहे. जर हे पैसे नाही मिळाले तर ह्याच्यापुढे तीव्र असं आंदोलन आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्यासाठी शेतकरी बैल घेऊन थेट पाचोऱ्यात पोहोचले होते. बैल खरेदी केल्यानंतर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा दावा यावेळेस शेतकऱ्यांनी केलाय. दरम्यान ते सांगतच शेतकरी हे पाचोऱ्यात पोहोचले होते. जळगावातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी सोयगाव तालुक्यातील शेतकरी त्या ठिकाणी गेले होते. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून खोटे गुन्हे दाखल झाल्याबाबत तक्रार करायची असल्याचं यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं. यावेळेस पोलिसांनी बैल घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना ताब्यात देखील घेतलं होतं. आम्ही लॉरीन बैल घेतले. बैल घेतले आणि गाडीमध्ये भरल्यानंतर आम्ही आमच्या शेताकडे कुठल्या तरी दरंडीचे सचिन चौधरी नावाचे कार्यकर्ते बैल पकडल्यानंतर ते पोलिसांनी ताब्यात दिले. 10,000 रुपये असं तो सचिन चौधरी सांगत होता. आम्ही त्याला 10,000 दिले नाही. आमच्याकडे घेतल्या डेटीच्या पावत्या होत्या त्या आम्ही केदार साहेबांना ओरिजिनल पावत्यासुद्धा दिलेल्या आहे. सरांनी कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे आणि डायरेक्टली गुन्हा दाखल करून मोकळा झाला आहे. तर बुलडाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दफडे बाजव आंदोलन करण्यात आले. यावेळेस बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. तर डफडे वाजवत हे आंदोलन करण्यात आलं असून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर डफडेबाजी आंदोलन करण्यात आलं आणि यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे पावसाचा तुटवडा होता आणि उघडण पडल्यामुळं गेले 20-30 दिवस पाऊस नसल्यामुळं पिकाचं उत्पादन घट येणार असल्यामुळं आम्ही बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज मिळावी अशी मागणी केलेली आहे. पुन्हा त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी तार कुंपण मिळावं तसेच वन्य प्राण्यांच्या नुकसानीची भरपाई ही तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी. 2 वर्षांपासून पीक नुकसानीचं काम करणाऱ्या मुलांना यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीनं काम दिलंच नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार मुलांना पीक विमा पंचनामा करण्यासाठी मागणीसाठी तसेच काम देण्यात यावं या मागणीसाठी युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. तर बाहेरील जिल्ह्यातील 500हून अधिक मुलं जिल्ह्यात कामं करत असल्यानं स्थानिक मुलांवर मात्र आता उपासमारीची वेळ आल्याचं बोललं जातंय.
2 वर्षापासून आम्ही विविध जनरल इन्शुरन्सच्या कंपन्या असतात त्यांच्यासोबत काम करत होतो आणि यावर्षी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आलेली आहे. मागील 2 वर्षापासून ज्या कंपनी होत्या त्यांच्यामध्ये आम्हाला इथं जॉब दिला गेलेला होता आणि त्या जॉबमध्ये त्यांची कोणतीही हरकत नव्हती की आम्ही स्थानिकला घेत नाही, हे नाही ते नाही. यावेळेस रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आलेली आहे. यांनी स्थानिक जे यवतमाळ जिल्ह्यातील जे मुलं आहे त्यांना सर्वेसाठी घेत नाही आहे. यांचा आम्हाला तीव्र शब्दात निषेध करायचा आहे की आम्हाला स्थानिक लोकांना काम दिलं पाहिजे. अद्याप आमच्याकडे आज येण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. सगळे आम्ही शेतकऱ्याचे मुलं. एवढी आमची आज परिस्थिती खराब आहे. शक्य सांगणं म्हणजे आमचं उदरनिर्वाहाचं जे आमचं पोट भरण्याची जी सोय होती ते आम्ही या सर्वेमध्ये करत होतो. दरवर्षी 2 वर्षापासून आम्हाला इथे सर्वेमध्ये काम भेटत होते. तर आता ही कोणती रिलायन्स कंपनी आली म्हणते आणि इथं स्थानिक मुलं घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. का बरं स्थानिक मुलं का घेता येत नाही? स्थानिक मुलांनी काम कुठे करायचं? आता हा झाला, मी झालो, आम्ही सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहोत. आमच्याकडे दुसरे कोणते काम नाही. तर आम्हाला म्हणतात की तुम्ही बाहेर जाऊन काम करा किंवा आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातले मुलं इथं आणून काम करतो. तर दुसऱ्या जिल्ह्यातले मुलं इथे येऊन काम करतील तर आम्ही कुठे काम करायचं? यासाठी आमच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या म्हणावा तसा पाऊस झालाच नाहीये. त्यामुळे आता पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि चारा टंचाईचा आता निर्माण झाली आहे. यावरती राज्य सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र विकास सेनेचे प्रमुख किरण साठे यांनी ही मागणी केली आहे. या तालुक्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, जनावरांना मिळणारा चारा असेल, या सर्व गोष्टीची टंचाई भासायला लागलेली आहे. आणि या सर्व गोष्टीचा जिल्ह्याचा आढावा घेऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करावा असा प्रस्ताव सादर करण्याची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. आणि या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी जर तात्काळ कारवाई नाही केली तर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावरती आम्ही महाराष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची भासणारी टंचाई या सर्व गोष्टीवरती आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. अवघ्या 2 महिन्यांपूर्वी देशातील अनेक बाजारपेठांमध्ये 200 रुपये किलोपर्यंत दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या दरांनी आता तळ गाठलाय. सध्या घाऊक बाजारात टोमॅटोला 2 ते 4 रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय. यातून मालाच्या वाहतुकीचा आणि तोडणीचा खर्चही निघू शकत नाहीये. त्यामुळे आता शेतकऱ्यांना टोमॅटो हे गुरांना खायला घालण्याची वेळ आली आहे. पुणे, नारायणगाव आणि नाशिक बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. त्यामुळे आता दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कातळ शिल्पाचा मुद्दा ऐरणीवर असताना सड्यावर 200 पेक्षा जास्त कातळ शिल्प असल्यानं कितीही समित्या स्थापन केल्या तरी आमचा विरोध कायम राहील असं म्हणत रिफायनरी विरोधक अमोल बोरे यांनी विरोध केलाय. कोणत्याही 2 देशाचे राष्ट्राध्यक्ष भेटले की जुन्या करारावरती होणारच असे बोलतात. अणुऊर्जाविषयी हे आम्ही गेली 16 वर्ष ऐकतोय. आणि कातळ शिल्पाचा मुद्दा ऐरणीवर असताना आणि कातळ शिल्प 200च्या वरती ह्या सड्यावरती पूर्णपणे विखुरलेली असताना इथे रिफायनरी होणे शक्यच नाही. आणि फडणवीस जे अधिवेशनामध्ये बोलले की रिफायनरी पाकिस्तानमध्ये गेली, म्हणजेच ह्याने लोकांची फसवणूक केली आहे. इथे ह्याने किती समित्या स्थापन केल्या आणि काही केलं तरी इथे आमचा विरोध ठाम राहील आणि इथे आम्ही काही झालं तरी रिफायनरी होऊ देणार नाही. तर रिफायनरी प्रकल्पासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय योग्य असल्याचं मत रिफायनरी समर्थक अरविंद लांजेकर यांनी म्हटलंय. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. राजापूर तालुक्यात जो रिफायनरी प्रकल्प बारसू असेल अन्यथा नाणार असेल, या ठिकाणी हा प्रकल्प लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. आणि या प्रकल्पाचं संपूर्ण राजापूर तालुका असेल, जिल्हा असेल, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा असेल आणि महाराष्ट्रातून स्वागत होत आहे. आणि लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागणं गरजेचं आहे. बैलपोळा सण अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय.
मात्र बाजारपेठांमध्ये आता ठिकठिकाणी मातीचे आणि लाकडांचे नंदीबैल विक्रीसाठी आल्याचं पाहायला मिळतंय. गडचिरोलीमध्ये चक्क 5.5 फुटांचा लाकडी नंदीबैल आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय. या नंदीबैलाला तब्बल 40,000 रुपयांची किंमत असल्याचं देखील कळतंय. महत्त्वाचं म्हणजे याशिवाय शेअर मार्केटचं प्रतीक असलेला बिग बुल सुद्धा यावर्षी बाजारात विक्रीसाठी आणण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. याची किंमत 38,000 रुपये लागली आहे, पण मी आता याला 40 शिवाय देणार नाही. तो पण आपलाच आहे, त्याला पण मागून गेले गडचिरोलीवाले 30,000ला, तो पण दिला नाही. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. लातूर जिल्ह्यातील शिंदाळे या ठिकाणी शासनानं घेतलेला जमिनीचा वादा चिघळल्याचं पाहायला मिळतंय. महाजनकोच्या सुरक्षा रक्षकांकडून शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्यानं काही काळ गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. आम्ही विचारपूस करत असताना याने आमच्यावर अत्याचार लाठी मार केली. सगळ्या माझ्या मांडीला मारले, बाया माणसाला मारले की तुम्ही इथं मध्ये यायचं नाही म्हणले की आम्हाला मारले, मध्ये घेऊन गेटमध्ये आम्हाला मारहाण केली. आम्ही 60 मेगावॉटचा आम्हाला प्रकल्प मान्य नाही. 1500 मेगावॉटचा जे आहे तो मोठा प्रकल्प झाला तरच आम्ही प्रकल्प करू देणार आहे. MS फोर्सवाल्याने आम्हाला बायाला बी गड्याला बी मारले. हो का, आम्ही आमच्या पोटासाठी रोजगार करून खावला होता स्वतः. सध्या ह्या घडीला हाय ती शेतबाडी गेली, आता काय तर आशानं नोकरी लागल म्हणून आम्ही ते आशानं दिलं 3.5 लाखानं एकर शेत नोकरी लागल म्हणून. ते काय आले की हिने आमच्यावर दमदाटी दाखवल्यात, युवल्यात महिना 2 महिन्याला 15 दिवसाला युवल्यात आमच्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करल्यात, मारहाण करल्यात. आडवायला की हो का आम्हालाच बाया म्हणणार काय म्हणणार, गडी धमकी दिवल्यात, मारल्यात. एक नोकरी देतो आणि इथं गाळे वगैरे काढून तिथं उपजीविकेचं साधन तुम्हाला निर्माण होईल. कमीत कमी 10,000 लोक कामाला लागतील म्हणले होते. ते 10,000 लोक कामाला लागतील म्हणल्यामुळे चला आपल्या गावची सुधारणा होईल, आपलं गाव दुष्काळी पट्ट्यात आहे, काहीतरी गावाचे डेव्हलपमेंट होईल. पुणे मुंबईला जाऊन जे पोरं काम करणार आहेत ती इथं सगळे कामाला लागतील. ह्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्याची बैठक घेऊन आम्ही विलासराव देशमुख साहेब अवजड उद्योगमंत्री तेव्हा त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही सगळ्या जमिनी आठवड्यामध्ये सगळे निर्णय घेऊन शासनाला आम्ही तयार आहे म्हणून बैठक झाली. सगळ्या या विषयावर झाला. त्यानंतर 2010 पासून 2022 पर्यंत इथं जमिनी तर घेतल्या नाही, पण त्यानंतर कसलीच हालचाल केली नाही. 2010 ते 12 वर्ष प्रकल्प हा रखडला गेला. जमीन आम्ही दिली की रोजगार करून आम्ही 10 एकर जमीन कमविली. हे प्रकल्प आल्यावर आम्ही म्हणलो की नको, आम्ही कष्ट करून जमीन घेतला. तरी लोकांनी आम्हाला म्हणले की नाही, तुझे लेकरं नोकऱ्या लागणार आहे ते आणि जमीन जाऊ दे. बाप एकट्यानं आडल्यावर आडायची नाही म्हणून आम्ही जमीन दिली. आणि म्हणले की तुम्हाला पगारी चालू आहे त्या एक गाळा आहे म्हणल्यावर आम्ही आज जमीन 3 लाखाला एकर आम्ही जमीन दिली त्यांना. आता 8-9 वर्ष झाले जमीन आमच्या लेकराला नोकऱ्या लागणार त्या आणि आम्हाला कामधंदा होईना. आमचे शेत पडक पाले आम्ही काय करून खाऊ. एवढी आमची मागणी आहे की आणि ना काय नसताना माझं लेकरू अपंग आहे तर त्याच्यावर गुन्हा दाखल केली. बीड जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील 25 दिवसांपासून पावसाचा खंड पडलाय. त्यामुळे आता पिकांवर परिणाम देखील झालाय. तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनलाय. यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं संकट अधिक घोंगावू लागलेलं आहे. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर नक्कीच चिंताजनक अशी म्हणावी लागेल. खरीपाच्या पिकासह जे काही इतर पाणी प्रकल्प आहेत ते तळ गाठू लागलेले आहेत आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर मी सध्या गेवराई तालुक्यातील रांजणी या गावामध्ये आहे आणि हे जे पीक आहे मक्याचं पीक आहे आणि याच पिकाच्या माध्यमातून जनावरांसाठी चारा जो आहे तो उपलब्ध करण्याचा प्रयत्न हा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जात होता आणि एकंदरीतच आत्ताची ही जर परिस्थिती पाहिली तर हे मक्याचं पीक जे आहे पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे. तिथंच या पिकाची पूर्ण नासधूस जी आहे ती देखील झालेली आहे. आपण जर पाहिलं तर ही परिस्थिती सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा टाकलेली आहे. केवळ ही मक्याचीच परिस्थिती अशी नाही तर खरीपाची इतर पिकं आहे, याबरोबर सोयाबीन असेल, कापूस असेल, त्याबरोबर तुरीचं पीक देखील आता सध्या धोक्यात आलेलं आहे. त्यामुळेच आता जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांची चिंता वाढवलेली आहे आणि आता शेतकऱ्यांची जी काही अपेक्षा आहे ती आता कृषी मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय जाहीर करून या शेतकऱ्यांना दिलासा देणार याकडेच लागलेलं पाहायला मिळत आहे. विकास माने, लोकशाही मराठी, बीड.
जळगावच्या भुसावळमधील बाजारपेठेमध्ये टोमॅटोचे भाव 10 रुपये किलो इतके झालेत. तर टोमॅटोचे दर कोसळल्यानं आता टोमॅटो उत्पादक शेतकरी हे चिंतेत सापडल्यात. वाहतूक खर्च देखील निघत नाहीये, त्यामुळे आता टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि विक्रेते देखील चिंतेत सापडलेत. साठवलेला टोमॅटो फेकण्याची वेळ ही व्यापाऱ्यांवरती आली आहे. या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. गेल्याच महिन्यात 200 रुपये किलोंवर पोहोचलेले टोमॅटोचे भाव अवघ्या 10 रुपये किलोंवर कोसळले असून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे. जुलै ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातून टोमॅटो गायब झाले होते. टोमॅटोच्या भावात तेजी कायम राहील या आशेने मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड देखील केली आहे. मात्र गेल्या आठवड्याभरापासून टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने भुसावळ येथील बाजारपेठेत टोमॅटोला 10 रुपये किलो भाव मिळत असून वाहतूक खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी व विक्रेते मात्र चिंतेत सापडले आहे. तर इंदोर व नाशिकमधून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक केली जाते. मात्र साठवलेला टोमॅटो हा व्यापाऱ्यांचा सडत असल्याने व्यापाऱ्यांवर साठवलेला टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.